हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्व विद्यार्थिनींना। आज आपण या लेक्चरमध्ये डिव्हिजन सेकंड जे आहे अँजिओस्पर्म या डिव्हिजन विषयी अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण जे काही किंगडम प्लांटीचे 2 ग्रुप्स पाहिले होती, क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्स या विषयी अभ्यास केला होता। क्रिप्टोगॅम्समध्ये आपण डिव्हिजन पाहिले होती थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। त्यानंतर फेनेरोगॅम्समध्ये आपण फेनेरोगॅमचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले। त्यानंतर सेकंड आपण डिव्हिजन फर्स्ट पाहिली होती, त्यामधली जिम्नोस्पर्म। आणि आत्ता आपल्याला पाहायचं आहे डिव्हिजन सेकंड अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती। याचे आपल्याला आज कॅरेक्टरिस्टिक अभ्यासायची आहेत। चला तर मग आपण ह्या कॅरेक्टरिस्टिक पाहू, पण त्या अगोदर आपल्याला एक ट्रायधिस सांगितलेली आहे करायची। तुम्हाला सांगितलं आहे पहा, काही सीड्स घ्यायचे आहेत, बिया घ्यायचे आहेत। मग त्या कोणत्या असतील? कॉर्न म्हणजे मका असेल, बीन्स म्हणजे घेवडा असेल, ग्राउंडनट म्हणजे भुईमुग असेल, टॅमरिंड्स म्हणजे चिंच असेल, मँगो आंब्याची कोय असेल, व्हीट म्हणजे गहू। हे सगळे जे काही सीड्स आहेत या आपल्याला घ्यायचे आहेत आणि 3 to 4 आवर्स म्हणा किंवा 8 to 10 आवर्ससाठी आपल्याला काय करायचे, त्या सीड्स ज्या आहेत या वॉटरमध्ये कशासाठी? सोक म्हणजे काय करण्यासाठी? भिजवत ठेवायचे आहेत। ओके, आफ्टर दे आर सोक चेक ईच सीड्स डिवायडेड इंटू 2 इक्वल्स हॉल्स ऑर नॉट। मग आता जेव्हा ते सोक होतील म्हणजे भिजल्या जातील तेव्हा आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्यात आणि पाहायचं आहे की कोणत्या बियांचं 2 इक्वल म्हणजे 2 समान भागांमध्ये रूपांतर होतं आहे आणि कोणत्या बियांचं 2 समान भागामध्ये रूपांतर होत नाही, आणि त्यानुसार त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला त्यांना ठेवायचं आहे। मग त्या कोणत्या कॅटेगरी आहेत हे आपल्याला या अँजिओस्पर्ममध्ये पाहायचं आहे। चला तर मग आपण अँजिओस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूत। पहा मग काय कॅरेक्टरिस्टिक आहे। फर्स्ट, द फ्लावर्स दिस प्लांट बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स। पहा, या वनस्पतीतील येणारी फुले हे त्यांच्या प्रजननाचे अवयव आहेत। आले लक्षात? या वनस्पतीमध्ये येणारे जे काही फ्लावर्स फुले असतात हे काय आहेत? त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे प्रजननाची अवयव आहेत। देन फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स, म्हणजे फुले आलेली आहेत प्रजननाच्या त्यांच्या अवयव जे आहेत फुले, तर ही फुले काय करतात? फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स, त्या फुलांचं रूपांतर फळे आणि बियांमध्ये होतं। अँड सीड्स आर फॉर्म विदिन अ फ्रूट्स, आणि ह्या सीड्सचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं? फॉर्म विदिन अ फ्रूट्स। म्हणजे पहा, या बिया काय होतात? फळांच्या आतमध्ये काय तयार होतात? बिया आपल्याला तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं। देन पहा, दीज सीड्स आर कव्हर्ड, या बियांच्या वरती काय असतं? आवरण असतं, नॅचरल कव्हरिंग म्हणजे नैसर्गिक आवरण असतं। त्यामुळेच त्यांना आपल्याला काय म्हणायचं? दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती असे म्हणतात। मग अँजिओ मीन्स कव्हर म्हणजे आवरण, अँड स्पर्म मीन्स सीड्स म्हणजे काय? आवरण, बी वरती असलेलं आवरण, त्याला आपण काय म्हणतो? अँजिओस्पर्म। जसं की मँगो, आंबा घेतला, आंब्याच्या वरती काय असतं? त्या कोयवरती आवरण असतं। चिकू घेतलं तर त्या चिकूच्या वरती काय असतं? आवरण असतं, आतमध्ये सीड्स असतात। आले लक्षात? मग अशा प्रकारचं काय असतं? कव्हरिंग असतं। ठीक आहे। दिस प्लांट whose seeds can divided into 2 equal halves are called as dicotyledonous plant। ज्या वनस्पतींच्या बियांचे 2 समान भाग होतात त्या वनस्पतींच्या बियांना आपल्याला काय म्हणायचंय? डायकॉटिलिडॉनस प्लांट म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल काय? मँगो घेतलं आपण, कोय घेतली तर ती कोय जर फोडली तर त्याचे काय होतात? 2 इक्वल हॉल्स म्हणजे 2 समान भाग होत असतात। किंवा आपण काय घेतला? शेंगदाणा घेतला, ठीक आहे, भुईमुग, शेंगदाणे सर्वांना माहिती आहेत। शेंगदाणा जर आपण पाहिला, कट केला तर त्याचे 2 इक्वल काय होतात? समान भाग पडत असतात। असे वेगवेगळे आपण काय सांगू शकतो? सीड्स सांगू शकतो। मग ज्यांचे 2 इक्वल हॉल्स तयार होतात तर त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे? डायकॉटिलिडॉनस प्लांट। अँड दोज
whose seeds cannot divided into equal parts, they are called as monocotyledonous seeds. म्हणजे ज्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत तर त्यांना आपल्याला काय म्हणायचे, मोनोकॉटिलिडॉनस सीड्स. म्हणजे एक बीजपत्री वनस्पती असे म्हणतात. मग ते काय असेल, वीट असेल म्हणजे गहू असेल, गव्हाच्या दाण्याचे दोन भाग होत नाहीत, किंवा ज्वार असेल, बाजरा असेल तर यांचे काय होत नाहीत, टू इक्वल हॉल्स तयार होत नाहीत. आलंय लक्षात. मग यांना आपल्याला कोणते प्लांट्स म्हणायचे, मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स असं म्हणतात. मग आता या पुढे आपल्याला मोनोकॉटिलिडॉनस आणि डायकॉटिलिडॉनस प्लांट यामधला डिफरन्स बिटवीन आपल्याला अभ्यासायचा आहे. एवढं तुम्हाला अँजिओस्पर्मचं समजलेलं असेल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक. द फ्लावर्स, दिस प्लांट बिअर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म विदिन अ फ्रूट्स. Seeds, these seeds are covered, they are called as angiosperm, and the plant whose seeds can be divided into two equal wholes, they are called as dicotyledonous plant, and those whose seeds cannot be divided into equal part, they are called as monocotyledonous seeds. मग आता यानंतर आपल्याला या दोन्हींमधला काय पाहायचं आहे, डिफरन्स बिटवीन पाहायचं आहे. तर या डिफरन्स बिटवीनमध्ये आपल्याला एक एक पॉईंट तर सापडलेला आहे, त्यांचे डेफिनेशन. मग बाकीचे पॉईंट काय आहेत ते आपण पाहूत, ते आपण लिहून घेऊ. पहा, यांच्यामधला आपल्याला डिफरन्स बिटवीन पाहायचं आहे. पण आपल्याला डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉनचं मी सांगितलं होतं, टू इक्वल हॉल्स होतात. म्हणजे हे काय होतात डायकॉटिलिडॉनमध्ये. फॉर एक्झाम्पल मी हे काजू घेतलेला आहे. काजूचे आपण जर मधोमध फोड केली तर त्याचे काय होतात, अशा प्रकारे टू इक्वल हॉल्स होतात. ठीक आहे. मग हे कोणतं सीड्स आहे, डायकॉटिलिडॉनस सीड्स आहे. फॉर एक्झाम्पल आणखी शेंगदाणा मी सांगितलं होतं, ग्राउंडनट. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा सर्वांना दिसत असेल, पहा हा शेंगदाणा आहे. तर याचेही आपण जर सोक केलं, म्हणजे जर आपण काय केलं, हे जर भिजवलं तर त्याचेही काय होतात, असे टू इक्वल हॉल्स आपल्याला झाल्याचं दिसून येतं. यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, डायकॉटिलिडॉनस. त्यानंतर मोनोकॉटिलिडॉनसचं पहा, हे आपण गहू घेतलेला आहे. जर भिजवलेला गहू जर आपण घेतला तर या गव्हाचे काय होत नाहीत, या वीटचे टू इक्वल हॉल्स म्हणजे दोन समान भाग होत नाहीत. त्यामुळे यांना कोणते म्हणायचे, मोनोकॉटिलिडॉनस सीड्स असं म्हटलं जातं. आलंय लक्षात, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. मग फर्स्ट जे आपल्याला पाहायचे कॅरेक्टरिस्टिक ते सीड्सच आहे. बिया ज्या आहेत यामध्ये काय, टू कॉटिलिडॉन्स म्हणजे दोन जर काय होत असतील, दोन समान भाग होत असतील, दोन बीजपत्रे असतील तर त्यांना आपल्याला काय म्हणतात, डायकॉटिलिडॉनस प्लांट. अँड सिंगल कॉटिलिडॉन म्हणजे एक बीजपत्र असेल, जसं की मी गहू वीट दाखवलं, तर हे कशामध्ये येतं, मोनोकॉटिलिडॉनसमध्ये येतं. ओके. देन रूट्सचा जर विचार केला आपण मुळांचा, तर यांचे रूट्स कसे असतात, वेल डेव्हलप म्हणजे विकसित झालेली असतात. आणि प्रायमरी रूट्स, प्रायमरी म्हणजे यांना काय असतात, प्राथमिक मुळे असतात. फॉर एक्झाम्पल काय, टॅपरूट म्हणजे सोटमूळ. अशा प्रकारचं आपण पाहिलं असेल, पहा अशा प्रकारचं काय असतं, एक सोटमूळ असतं आणि नंतर मग त्याला काय आलेले असतात, असे वेगवेगळी रूट्स म्हणजे मुळे फुटलेली असतात. परंतु त्याला एक काय असतं, टॅपरूट म्हणजे सोटमूळ असतं. तर याचं मोनोकॉटिलिडॉन्सला काय असतात रे, फायब्रस रूट. जसं की ओनियन पाहिलं असेल तुम्ही, कांदा, तर कांद्याच्या खाली अशा प्रकारचं, तुम्ही कांदा माहिती आहे तुम्हाला, कांदा अशा प्रकारचा, ठीक आहे, हा कांदा. तर याला काय असतात, अशा प्रकारचे फायब्रस रूट्स असतात. ठीक आहे. फायब्रस म्हणजे काय, जाळीदार तंतुमय काय असतात, मुळे आपल्याला दिसून येतात. मग आता स्टेमचं आपण पाहू. डायकॉटिलिडॉनसमध्ये स्टेम कसं असतं, स्ट्रॉंग म्हणजे कसं असतं रे, मजबूत असतं, हार्ड कठीण असतं. फॉर एक्झाम्पल बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. ठीक आहे. देन मग याचं कसं असतं रे, स्टेम हॉलो म्हणजे पोकळ असतात. जसं की बॅम्बू माहिती असेल, अशा प्रकारचा असतो बांबू.
तर या बांबूमध्ये आतमध्ये काय असतं, हे पोकळ असतं, हॉलो असतो. मग हे कसे असतात, फॉलो. फॉर एक्झाम्पल बॅम्बू. फॉल्स. फॉल्स म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो रे, आभासी खोड असतं. जसं की फॉर एक्झाम्पल बनाना म्हणजे केळीचं झाड. त्यानंतर डिस्क म्हणजे काय, चकतीच्या आकाराचं, अशा प्रकारचं असतं की नाही, चकतीच्या आकाराचं. ओनियन तुम्ही जर गोल चकती कापली तर अशा प्रकारे त्याचा, या ओनियनचा आकार येतो. फॉर एक्झाम्पल ओनियन म्हणजे त्याचे रूट्स कसे असतं, स्टेम कसं असतं, डिस्क लाईक. आलं असेल लक्षात. देन पहा लीफ. यांचे डायकॉटिलिडॉनस प्लांटचं लीफ कसं असतं, रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय, जाळीदार शिराविन्यास असतो. जसं की तुम्ही पहा पिंपळाचं पान पाहिलं असेल तर एक काय असते, एक मेन वेनेशन असतात आणि यांना पुन्हा अशा जाळ्या फुटलेल्या असतात. जर हे कोणी पाहिलेलं असेल, ठेवलं असेल पुस्तकामध्ये खूप दिवसांसाठी, तर तुम्हाला याचे फक्त काय दिसून येतात, अशा जाळ्या दिसून येत असतात. म्हणजे याचं जे काही शिराविन्यास असतो, वेनेशन, हे कसं असतं, रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे जाळीदार शिराविन्यास असतो. त्यानंतर मग यांचे लीफ कसे असतात, पॅरलल वेनेशन. जसं की आपण गहू पाहिलं असेल, बीट किंवा ज्वार, बाजरा, यांचे मका म्हणजे आपण कॉर्न, त्यांची जर आपण हे पाहिले असतील, पहा लाईट गेली आहे, 2 मिनटं. ठीक आहे. पॅरलल वेनेशन म्हणजे अशा प्रकारचं असतं. पहा तुम्हाला दिसणार नाही, लाईट गेली आहे, पण मी तरीही दाखवते. अशा प्रकारचं काय असतं, हे पान असतं आणि असे पॅरलल काय असतात, त्यांना शिराविन्यास असतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, पॅरलल वेनेशन. आता फ्लावर्स पाहू, एवढं लास्ट आहे. फ्लावर्स विथ 4 or 5 पार्ट्स और दिअर मल्टिपल्स, टेट्रामेरस अँड पेंटामेरस. यांना काय असतात रे, फ्लावर्स विथ 4 and 5 पार्ट. यांचे किती असतात, फुलांचे 4 ते 5 भाग असतात. म्हणजे फुलांना किती भाग असतात, 4 ते 5 भाग इन दिअर मल्टिपल्स किंवा त्यांच्या पटीमध्ये असतात, 4 ते 5च्या पटीमध्ये. फॉर एक्झाम्पल काय, टेट्रामेरस और पेंटामेरस. टेट्रामेरस म्हणजे चतुर्भागी आणि पेंटामेरस म्हणजे काय, पंचभागी. देन पहा, आज लाईट जातीये सारखीच, थोडंसं ॲडजस्ट करा. आणि त्यानंतर फ्लावर्स आहे मोनोकॉटिलिडॉनमध्ये, फ्लावर्स विथ 3 पार्ट्स और इन मल्टिप्लस 3. म्हणजे त्या फ्लावरचे फुलांचे 3 भाग असतात किंवा त्याच्या पटीमध्ये, त्या 3च्या पटीमध्ये फुलांचे भाग पडलेले असतात आणि त्यामुळे त्यांना काय म्हणायचे, ट्रायमेरस म्हणजे त्रिभागी असे म्हटलं जातं. हे काय पाहिलं आपण, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉनचे डिफरन्स बिटवीन पाहिला. या ठिकाणी आज आपला जो काही धडा होता, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, या ठिकाणी संपलेला आहे. ओके, धन्यवाद.